महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी होत असताना, पक्षांच्या फुटी होत असताना, या सगळ्यांना तोडीस-तोड उत्तर देण्यासाठी बीआरएस पक्षाची तेलंगणामधून महाराष्ट्रामध्ये एंट्री झालेली आहे। आणि आज या ठिकाणी बीआरएस अहमदपूरच्या वतीनं नाश्त्याचं आयोजन, दीपावलीच्या निमित्तानं फराळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या निमित्तानं उपस्थित असलेले शंकरअण्णा धोंडगे आणि सचिनजी साठे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू असलेले सचिनजी साठे आपल्यासोबत उपस्थित आहेत। आगामी निवडणुकांच्या संदर्भाने आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राजकीय बदलाच्या संदर्भाने उपस्थितांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये। महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या राजकीय घडामोडी बघता आणि बीआरएस पक्षाची लोकप्रियता तेलंगणामधली महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच ताकदीनं बीआरएसला लोकांची पसंती मिळत आहे। तर बीआरएस पक्षाची आगामी निवडणुकांच्या संदर्भाने काय रणनीती असणार आहे आणि लातूर जिल्ह्याच्या संदर्भाने नेमकी विशेषतः काय भूमिका असणार आहे, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये बीआरएसने जेव्हा एंट्री केली त्याच वेळी एक नारा दिलेला आहे, अब की बार किसान सरकार, आणि यातच सर्व काही आहे। 75 वर्षामध्ये महाराष्ट्रामधल्या विकासाची जो काही बोजवारा वाजलाय याचा सगळा पाडा हा या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातल्या झालेल्या 2-3 सभांमध्येही मांडला। तेलंगणासारखं छोटं राज्य अगदी 2014ला स्वतंत्र होऊन आणि तिथं सोयी सुविधा आणि विकासाचं काहीच नसताना आणि महाराष्ट्र हा देशातला एक संपन्न राज्य म्हणून ओळखल्या जाणारा असताना महाराष्ट्रातलं सिंचनाचा टक्का कमी का आहे, दरडोई उत्पन्नाचा टक्का कमी आहे, सकल उत्पन्न ज्याला जीडीपी म्हणतो त्याच्यात कमी आहे, सर्व ज्याला आपण पॉवर जनरेशन म्हणतो किंवा वीज निर्मिती, महत्त्वाच्या शिक्षण असेल, आरोग्य असेल, सर्व क्षेत्रात महाराष्ट्र मागे का पडला? आणि महाराष्ट्राने इथल्या सगळ्याच पक्षांना सत्ता दिलेली आहे। असा कोणताही पक्ष नाही की ज्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने सत्ता दिली नाही, तरी पण हा मागे का पडला या सगळ्या गोष्टीचा उहापोह केसीआर साहेबांनी केलेला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्यामध्ये जर सगळ्या देशात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असतील तर इथं अब की बार किसान सरकार आणि तेलंगणाच्या विकासाचं मॉडेल इथं येण्याची गरज आहे असं त्यांनी त्याच वेळी सांगितलंय। सध्या तेलंगणात निवडणुका चालू आहेत, निवडणुका संपल्यानंतर आमचा सगळा कार्यक्रम चालू होईल। माझा एक खास प्रश्न असणार आहे, आता बीआरएस पक्षामध्ये येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीनं उमेदवारी आयात झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे का नवीन जे चेहरे आहेत त्यांना उमेदवारी मिळणार आहे? नेमकी पक्षाची भूमिका कशी असेल? नाही, उमेदवाराच्या बाबतीत कुठलाही पक्ष हा जिंकणाऱ्या उमेदवाराकडे आणि त्यांचं त्या क्षेत्रामध्ये जे काही कार्य आहे, संघटन आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष असते। काही कुठलाही पक्ष जर महाराष्ट्र जिंकायचं आहे तर फक्त एक आहे, बीआरएसच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं की दागी आदमी मत लेना, पण ज्याचं त्याच्या क्षेत्रामध्ये काम आहे, संघटन आहे, अशा गुणवत्तेच्याच माणसाचा विचार करण्यात येईल। आणि फार मोठी संख्या आहे। आता योगायोगानं सचिन भाऊ साठे आलेत, अचानक मी आलो कंधारकडून, ते कुठून आलेत मी आणखी काही चौकशी केली नाही, ते बहुतेक तेलंगणातच होते प्रचाराला। पण आमचे शेटकर तात्यामध्येच म्हणत होते की लातूर लोकसभेला जर अण्णाभाऊ साठे यांच्या वंशातला रक्तातला माणूस जर इथं आला तर फार मोठा प्रतिसाद मिळेल असं महिन्या-दीड महिन्याखाली काहीतरी बोलले। मला वाटतं देवानंदनी त्यांना आज दिवाळीच्या फराळाचं आमंत्रण दिले, कारण या मार्गे उद्या जाहिराबादला सभा आहे
आम्ही दोघेही तिथं जाणार आहोत म्हणून ते या मार्गे आलेत। पण महाराष्ट्रामध्ये आत्ताची जी काही राजकीय परिस्थिती आहे, 75 वर्षामध्ये इतकी अस्थिर राजकीय परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती। अस्वस्थताही नव्हती, नेत्यांमध्येच नाही, जनतेत, कार्यकर्त्यात आणि सर्व आघाड्यावर अस्थिरता आहे। त्यामुळं BRS हा एक इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेला चांगला पर्याय मिळणं वेगळं, पण चांगला पर्याय आज वाटायला लागलाय। नक्की महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड हा परिवर्तनाचा आहे, इथं बदल झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असले सचिनजी साठे यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये उडी मारत असताना मानव हित लोकशाही पक्षाची स्थापना केली होती, पण हा पक्ष आघाडीवर न नेता तुम्ही BRS पक्षामध्ये प्रवेश घेतला, तर हा प्रवेश तुम्हाला का घ्यावासा वाटला? काय कारण, काय सांगाल? मी ज्या परिस्थितीमधून या पक्षाची स्थापना केली होती त्याला म्हणावं असं यश मी अगदी 5 वर्ष अनुभव घेतला आणि मला म्हणावं असं यश मिळताना दिसत नव्हतं। कारण उपेक्षित समूहातल्या, वंचित समूहातल्या लोकांच्या राजकीय दृष्टिकोनातून विचार करून केलेला हा पक्ष होता। पण इथले प्रस्थापित पुढारी या उदयाला आलेल्या नव्या पक्षांना कधीही उभं राहू देत नाहीत, त्यांचे मुंडके मोडण्याचा प्रयत्न करत असतात। ती गत आमची होऊ नये आणि म्हणून आम्हाला BRS सारखा जो इथल्या कष्टकऱ्यांचा, मजुरांचा, शेतकऱ्यांचा विचार करणारा पक्ष जर आमच्यासारख्या तरुणांच्या भावना जाणून घेणारा, आणि सत्ता म्हणजे काय की सत्ता कुणाची तरी मक्तेदारी नसते, सत्ता ही लोकहितासाठी असते, लोकांच्या विकासासाठी असते, ही नवं एक समीकरण महाराष्ट्र राज्यात रुजू पाहणारा हा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय। आणि मुख्यमंत्री म्हणून तर KCR साहेबांचं उद सगळ्या जगभर होताना मी पाहिले। अत्यंत अगदी नाविन्यपूर्ण योजना, लोकहिताच्या योजना त्यांनी राबवल्यात। महाराष्ट्रातली स्थिती आजची अत्यंत गंभीर झालेली आहे आणि याच्यामध्ये कुठंतरी आमची कष्ट मेहनत वाया जाऊ नये म्हणून आम्ही तात्काळ कुठलाही न विचार करता महाराष्ट्रामधला सगळा आमचा पक्ष संघटन साहेबांच्या चरणी अर्पण केले आणि पुढच्या सगळ्या निवडणुका जिथं जिथं लोकसभा असेल, विधानसभा असेल, या महत्वाच्या सभागृहामध्ये जी माणसं त्या ठिकाणी जायला पाहिजे होती, ज्यांची खरी पात्रता होती की त्या ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे होतं, अशा लोकांना संधी न मिळता कुठंतरी घराणेशाही किंवा प्रस्थापित पुढाऱ्यांचीच मुलं त्या ठिकाणी वावरताना आम्हाला दिसली। आणि म्हणून हा पक्ष असा आहे की इथल्या सामान्य व्यक्तीचा विचार करणारा पक्ष आहे, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, OBC किंवा दलित बहुजन वर्गाचा विचार करणारा हा पक्ष आहे आणि म्हणून मी याच्यावर प्रभावित झालो आणि हा मी निर्णय घेतला। आता तुमच्या पाठीमागं अण्णाभाऊ साठे नावाचं एक वलय आहे, खूप मोठं वलय आहे। तर या वलयाचा फायदा घेत ज्या समाजातून तुम्ही येता, तो मातंग समाज एकत्रित करण्याच्या दृष्टीने म्हणा, आता प्रत्येक समाज हा वेगवेगळ्या संघटनामध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागलेला आहे, तर मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे नावाच्या वलयाचा वापर करून, एकत्रित करून BRS पक्षाच्या सोबतीनं जोडण्यासाठी नेमकी आपली भूमिका आणि प्रयत्न कशा पद्धतीचे असणार आहेत, काय सांगा? भूमिका अगदी स्पष्ट आहे। मातंग समाज हा राजकीय दृष्ट्या शहाणा आणि परिपक्व व्हावा या भावनेतूनच मी पक्षाची स्थापना केली होती, पण आम्हाला अडचणीमुळे आम्ही तो संपुष्टात आणला। पण BRS पक्ष म्हणजे काय आणि BRS पक्षात जुडल्यामुळं समाजाला जो 70 वर्षापासून 1952च्या निवडणुका झाल्यापासून जो न्याय मिळणं अपेक्षित होतं तो मिळाला नाही आणि इथल्या पक्षानं ती संधी आम्हाला कधी दिली नाही किंवा वर येऊ दिला नाही। इथं हा पक्ष तुमच्या हातात हात देऊन तुम्हाला पुढे खेचून आणणार आहे, विकासाच्या प्रवाहात घेऊन जाणार आहे आणि म्हणून या पक्षामध्ये घेऊन जाण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, कष्ट घेणार आहे आणि मला असं वाटत नाही की या पक्षाकडे घेऊन जाण्यासाठी जास्त मला कष्ट घेण्याची गरज लागणार नाही, कारण लोक वैतागलेले आहेत। महाराष्ट्राचं हे सगळं राजकारण आता लोकांसमोर उघडं पडलंय, हे उघडे नागडे झालेले राजकारण इथं आहेत आणि म्हणून आता लोक स्वतःहूनच BRS पक्षामध्ये चालले। त्यामुळे माझ्यासारख्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही। राहिला प्रश्न अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमधली जी भूमिका आहे की 1 ऑगस्टला हा जन्मदिवस वाटेगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो
महाराष्ट्रातला एकही मुख्यमंत्री कधीही वाटेगावात येऊन अण्णाभाऊला कधी नतमस्तक झाला नाही. पण तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शंकरांना धोंडगे साहेबांच्या माध्यमातून आम्ही एकदाच निमंत्रण दिलं आणि साहेबांनी अगदी क्षणात स्वीकारलं. आणि एवढ्या महान पुरुषाच्या गावी जायला मला कुठलाही संकोच वाटणार नाही. आणि तात्काळ 1 ऑगस्टला मोठ्या ताफ्यासहित ते वाटेगावात आले, अण्णाभाऊंना नतमस्तक झाले. आणि अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये त्यांनी अनेक प्रश्न समाजाला अनुसरून त्या ठिकाणी उपस्थित केले आणि त्याच्यामुळे लोक प्रभावित झाले. आणि मला वाटत नाही जास्त मेहनत घ्यावी लागेल. येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये अण्णाभाऊला मानणारा मग मातंगच काही अन्य सगळ्या समूहातले सगळे लोक हे BRS पक्षासोबत असतील. हे फक्त मी राजकीय म्हणजे बोलायचं म्हणून बोलत नाही, तर मी वास्तव स्थिती सांगतोय. आणि मी या सगळ्या समूहाला साहेबांच्या सोबत साहेबांच्या पक्षामध्ये घेऊन येणार. आणि तशी स्थिती निर्माण झाली. फक्त तेलंगणाच्या निवडणुका सुरू आहेत, साहेबांना वेळ नाही म्हणून आम्ही थांबलेलो आहे. अनेक संघटना अनेक समाजातले नेते याच्यामध्ये विलीन होण्यासाठी तयार आहेत. मला अनेकांचे फोन आलेले आहेत. साहेबांना वेळ नसल्यामुळे हे सगळं थांबू नये. तर आता आगामी लोकसभा तोंडावर आहेत आता, तर लोकसभेच्या दृष्टीनं लातूर लोकसभेचे उमेदवार म्हणून तुमच्या नावाची चर्चा जिल्हाभरामध्ये सुरू आहे. तर त्या दृष्टीनं पक्षाची आणि तुमची भूमिका, तुमचं मत काय असणार? नाही, मला या बाबतीत कुठलीही कल्पना नाही. माझे वरिष्ठ महाराष्ट्रातले सगळे नेते ठरवतील आणि शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे. पण मला जो आदेश मिळणार आहे की सचिनजी तुम्ही ये करणार आहे, तर ते मी करणार आहे साहेबांसाठी, मग ते काही असेल. आणि त्याच्यामुळं या लातूर लोकसभेच्या अनुषंगानं जी काही भूमिका, जी काही जबाबदारी माझ्यावर पक्ष देणार आहे त्याच्यामध्ये मी निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि निश्चित 100% तन मन धनाने याच्यामध्ये उतरणार आहे. शेवटी पक्षादेश हा फार महत्वाचा आहे. आणि पक्षातले हे सगळे प्रमुख मान्यवर, लातूर जिल्ह्यातले या पक्षाच्या अनुषंगानं महत्वाचे व्यक्ती, हे सगळे अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांचा निर्णय हा महत्वाचा आहे. आणि म्हणून मी या सगळ्या अनुषंगानं कुठल्याही तयारीला सामोरे जाण्यास तयार आहे. एकंदरीत सचिनजी यांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना त्यांच्या अंगी असलेली नम्रता आणि राजकारणाची जाण, समाजाची जाण, परिस्थितीची जाण त्यांच्या या विचारातून आपल्याला दिसते. अण्णांनी जनसामान्यांमध्ये जी चर्चा सुरू आहे लातूर लोकसभेच्या दृष्टीनं सचिनजी यांची BRS पक्षाकडनं वर्णी लागेल, त्या गोष्टीला शंकरांना धोंडगे यांनी तसा दुजोरा या ठिकाणी दिलेला आहे. तर आगामी काळामध्ये नेमकं काय घडतंय पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे. यशवंत गाडगेसह त्रिशरण मोगावकर.